मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 31. तूने मन मोह लिया सावरिया हो. 11 वाजताचा मेघाचा जीएसटी मीटिंगचा मेल पाहून थक्क झालाच तो, पण नकळत हसूही उमटलं ओठांवर. डैड, यू आर ग्रेट. आपने मेघा को भी कॉल में इन्वॉल्व कर लिया. शी इज परफेक्ट पर्सन टू क्रिएट दिस रिपोर्ट. सो मच अटेन्शनने ऐकतात, एकही गोष्ट मिस होत नाही. इम्प्रेसिव्ह. तिचा रिपोर्ट पाहून मनोमन सुखावला आणि आता वाट बघत होता टिफिनची, लंच ब्रेकची. पहिल्यांदाच आतुरतेने. मेघा नक्की पुरणपोळी पाठवणार. शी सेड फ्रीजमध्ये 2 ठेवल्या आहेत माझ्यासाठी. मी आठवण केली नाही, पण मेघाच्या लक्षात असणार. 12:30 ते 1च्या दरम्यान 2दा गीताला फोनवर विचारले, टिफिन आला का? दोन्ही वेळी तिचं नाही हे उत्तर ऐकून नाखुशी, पण बाहेर बसलेली गीता बुचकाळ्यात. राजीव सरांना काय झालं? अनेकदा डब्बा 1ला येऊनही 2-2:30 पर्यंत जेवायचं नसतं सरांना, आणि आज 12:30लाच भूक लागली. दुसऱ्या कॉल नंतर तर तिने प्रत्यक्ष केबिनमध्ये जाऊन विचारलंच, सर कॅन्टीनमधून काही ऑर्डर करू का? नो नो, माझा टिफिन येणार आहे. धीरज भाई आले की लेट मी नो इमिजिएटली. राजीवचं गडबडीत आलेलं उत्तर, आणि तीही हलकसं हसत बाहेर आली. आज मेघा मॅमच्या हातचा स्पेशल टिफिन आहे का? सर खूपच जास्त वाट बघत आहेत. धीरज भाई आलेले त्याला काचेतूनच दिसले आणि स्वतःच दार उघडून बाहेर. गीताच्या डेस्कवरून प्लेट स्पून घेत डबा घेऊन केबिनमध्ये, आणि गीता थक्क. परफेक्ट 1 वाजता लंच करणारे राजीव सर ती आज पहिल्यांदाच पाहत होती. मेघा मॅम, थँक्स. आज मला सरांना लंचची सारखी आठवण करून द्यायची आवश्यकता नाही. आय होप आज नंतर कधीच नाही. आता तर नेक्स्ट वीक मेघा मॅम ऑफिसला येतील आणि दोघे एकत्रच लंच करतील. हाऊ स्वीट. बाहेर मेघाच्या विचाराने खुश होणारी गीता तर आत डब्बा उघडता क्षणी त्याच्या भुवया आकसल्याच. व्हेअर इज पुरणपोळी? पहिल्या डब्यातील 3ही रोटी घाईत तपासल्या. दुसऱ्या डब्यातील भेंडी पाहून नाक आकसलं. आय डोंट लाईक भेंडी. बाकीच्या 2ही डब्यात डाळ भात, सोबत टप्परवेअरचे छोटे डबेही उघडले. एकात सलाड, एकात लाडू. डबा मेघाने भरला नाही का? हाऊ कॅन शी फॉरगेट माय फेवरेट पुरणपोळी? अँड दिस भेंडी. भारती दीदीची चिकट वॉटरी असते. आय टोल्ड मॉम मला भेंडी पाठवू नका. साहेबांचे नखरे. मेघा, मे बी शी वॉज बिझी इन ऑफिस वर्क अँड दॅट्स वाय पुरणपोळी मिसरल्या. येस, मेघाने सगळं करावं अशी अपेक्षा करणं रॉंग आहे. शी इज वर्किंग हार्ड जस्ट लाईक मी. पण भाजीच्या निराळ्या खरपूस रंगाने आणि एका विशिष्ट सुगंधाने लक्ष वेधलंच. पोळीसोबत पहिला घास अन आहा, ओठी आलंच. भरपूर लसूण घातलेली खमंग तिखट भेंडी. 3 पोळ्या कधी संपल्या त्याचे त्यालाही समजेना. ये सब्जी किसने बनाई? न्यू रेसिपी? इज इट मेघा? गॉड, आज तो आपके हाथ चूमने का मन कर रहा है. मम्मा, तू पण जेव ना आमच्या बरोबर. जियाचा हट्ट. 8 वाजताच तिने जिया, आर्या, कबीर, काव्या सगळ्यांना जेवायला बसवले. शाळा आहे तर वेळेवर जेवायचे हा नवीन नियम जियासाठीही लागू झाला, आणि इतर वेळी डॅडची वाट पाहत राहणारी जिया जेवायला बसली. राणू, मी डॅडसाठी थांबते. आम्ही सर्वजण मोठे एकत्र जेवू नंतर. तू जेवून घे हा. तिने कशीबशी समजूत काढली जियाची. मम्मा, डॅड लेट येतो ऑलवेज. जियाचं उसासा टाकत बोलणं आणि मेघाही हिरमुसलीच. आम्ही एवढं आवर्जून सांगितलं लवकर या, तरीही ऐकायचं नाही का? दिवसभरात साधा मेसेज नाही की फोन नाही. सकाळी पोहोचलो या मेसेज नंतर साहेब गायब. मी रिपोर्ट पाठवला.
त्यासाठीही काही प्रश्न नाही. डब्बा पाठवला भेंडीच्या भाजीचा, त्याचेही उत्तर नाही. 3 वाजताच्या मीटिंगमध्ये त्यांची उपस्थिती आवश्यक नव्हती. इंटरनल टीम मीटिंग होती, सो तेव्हाही भेट नाही. माझ्या नेहमीच्या जेवून घ्या या मेसेजला नेहमीचंच उत्तर आलं, तुम्ही पण. भारती दिदी म्हणाल्या, त्यांनी बनवलेली भेंडीची भाजी तुम्हाला आवडत नाही, पण मी बनवलेली छान लागते, पाठवा डब्यात. दिदींचा आग्रह म्हणून भरला मी डब्बा. पण काय माहीत डब्बा तरी खाल्ला की नाही. पहिल्याच दिवशी बायकोने नावडती भाजी पाठवली हे पाहून राग आला असेल का? देवा, हे उपाशीच असतील का? संध्याकाळी तरी एक फोन करायचा ना मला, की ऑफिसला जाऊन विसरलेच मला. निघाले तरी आहेत का? मीच करू का फोन? नको, राहू दे, कामात असतील, नसतीलच निघाले. हो, आम्ही दोघे ऑफिसला असायचो तेव्हा 8 नंतरच निघायचो. मग मी का अपेक्षा ठेवते आहे की ते लवकर येतील? मीच मूर्ख. 7:30लाच विस्कटलेली साडी पुन्हा व्यवस्थित नेसली, नीट वेणी बांधली, त्यांना आवडतं म्हणून काजळही. छान तयार होऊन अहोंची वाट बघणं एक वेगळीच भावना. पण काय उपयोग या सुंदर तयार होण्याचा? आपल्या माणसाकडे वेळच नाही ना. हलकासा उसासा टाकतच पाठमोरी फिरली आणि तितक्यात, डॅड, तुम्ही आले? आर्या जोरात ओरडली. धावलीच त्यांच्या दिशेने आणि ही किचनच्या दारातच अडखळली. हळूच वळून पाहिलं तर आर्याला मिठी मारत त्याचीही नजर मेघावरच खिळलेली. राजीव, तुम्ही खरंच आलात? 8 वाजता म्हणजे 6:30ला निघालात शार्प? मी स्वप्न बघतेय का? मेघा, ऐसे मत देखिए, मैं ही हूं. अब आपने इतने प्यार से कहा था तो हमें तो आना ही था. मी फ्रेश होऊन येतो असं म्हणत आर्याला जेवण संपवायला सांगितलं. डॅड लवकर आला हे पाहून जिया आश्चर्यचकित आणि मग जेवण उरकून दोघींनीही पकडलंच डॅडला. सोफ्यावर दोघींना कुशीत घेऊन बसला काही वेळ. मम्मीजी पापाजीही खुश. चक्क नेहमीच्या वेळेच्या 1.5 तास आधी आला राजीव. आज रात को कुछ खास प्लान है क्या? भाई आज जल्दी आ गए हैं. किचन मध्ये येत तिची वेणी ओढतच रिधिमा हसत होती. कुठे काय? काहीच नाही. ते काय, पुन्हा बसतील बेडरूम मध्ये लॅपटॉप उघडून. मान खाली घालत गोड हसत उत्तर देत होती. तुम सामने रहती हो और भाई को काम याद आता है, झूठ मत बोलो. हळूच गाल ओढला तिचा. दीदी, त्याचं काय आहे, मी पण माझा लॅपटॉप घेऊन बसणार ना काम करत. रिधिमाचं नाक ओढतच हसली. व्हॉट, दोनों पागल हो क्या? रिधिमाचं आश्चर्य मिश्रित वाक्य ऐकायला ती तिथे थांबलीच नव्हती. खास तुम्हारे लिए बनाई है, 6 बजे से ही किचन में थी. बुवाजींच्या तोंडून हे शब्द ऐकून तीही चमकलीच. तिने ताटात वाढलेली भरपूर तूपवाली गरमागरम पुरणपोळी पाहून त्याचा जीव आनंदला. गरम पोळीचा तुकडा तोडताना चटका बसला, पण तरीही खाण्याची घाई. तोंडात विरघळणारी पोळी एन्जॉय करत त्याने डोळे मिटले आनंदाने आणि किचनच्या दारात उभी राहून तिने समाधानाने. एकतर कालच अपसेट स्टमक, आज कुठे जरा तब्येत बरी वाटत होती. त्यात काल सकाळची पुरणपोळी आज गरम करून डब्यात देणं तिच्या मनाला काही पटेना. मग काय, मम्मीजींची परवानगी काढली आणि अहोंसाठी पुरणाचा घाट घातलाच. पण मम्मीजींची अटही होतीच. सिर्फ राजीव के लिए ही बनाना, कल सब लोग खा चुके हैं और तुम भी करते करते थक गई थी. आज फिर से ज्यादा काम मत करना. प्रेमळ गोड दटावणी. पण पापाजीही हळूच किचनमध्ये डोकावून सांगून गेलेच. प्लीज माझ्यासाठी एक एक्स्ट्रा बनव. तुझ्या मम्मीजींना सांगू नको. जिया बरोबर स्टडीमध्ये पाठव, मी तिथेच खाईन, वरना वो मुझे खाने नहीं देगी. त्यानंतर आर्याही आलीच. मम्मा, मला पण मिळणार ना, आणि कबीरसाठी पण. आणि त्या पाठोपाठ बुवाजी. मैं तो ज्यादा मीठा खाती नहीं, पर तुम्हारे फूफाजी के लिए एक और बनाना. हा हा म्हणता 4 पुरणपोळ्यांच्या जागी 10-12 पोळ्यांचं पुरण तिने शिजवलंच. तुम नहीं सुधरोगी या प्रेमळ शब्दांसोबत मम्मीजींचा एक हलकासा धपाटाही खाल्ला. पण आपल्या माणसांना आवडीचा पदार्थ खिलवण्यातली मजा काही औरच.
तीही तो आनंद भरभरून जगून घेत होती. मेघा खरंच काम करणार आहेत का ते अमरच्या बिलचं ऑडिट? गॉड प्लीज सेव्ह मी. तिचा बेडवर ठेवलेला लॅपटॉप पाहून भुवया आकसलेल्या. जिया आर्याला गुड नाईट करत अर्ध्या तासापूर्वीच रूममध्ये आलेला. ती अजूनही खाली किचनमध्येच आहे हे माहीत होतं. वर आली तरी आधी जियाकडे जाणार हा नियम होता. उशिरा का होईना पण आपल्या रूममध्ये आल्यावर तिचा प्लॅन काय आहे हे तो लॅपटॉप सांगत होता. नाईलाजाने त्यानेही आपली लॅपटॉपची बॅग उघडलीच. चलो दोनों मिलके रात को काम करते हैं. हाऊ रोमॅन्टिक. डायरीतल्या टू डू लिस्टवर नजर टाकली. उद्याच्या कामांपैकी कोणते काम आज संपवता येईल यावर विचार. पण शरीराची तगमग. बेडवरून उठलाच. गॉड इट्स टू हॉट टुडे. सुबह से बारिश ही नहीं है. वैतागत टी शर्ट काढून बेडवर ठेवला. भिंतीकडे तोंड करून एसीच्या थंडगार झुळकीसमोर बराच वेळ उभा. डोळे मिटून गारवा शरीरात भिनू दे, शांत वाटू दे ही इच्छा. अन लोटलेलं दार उघडलं गेलं. सॉरी 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 मला माहित नव्हतं. तिचा घाबरा आवाज. दारातूनच गर्रकन वळला तो आणि ती दाराकडे तोंड करून उभी. त्याला पाठमोरी तरीही डोळ्यांवर हात गच्च. असे काय हे? यांना चेंज करताना दार लॉक करता येत नाही का? नाहीतर बाथरूम मध्ये चेंज करायचं ना. पण जेवताना घातलेला टी शर्ट पुन्हा का बदलत आहेत? जाऊ दे ना, मला काय करायचंय. मी फार काही पाहिलं नाही. मी लगेच डोळे बंद केले. निघूनच जायला हवं होतं का? पण डोळे बंद करून कसं पळणार? झालं का तुमचं? का मी नंतर येऊ? वैतागून विचारलंच. अन तिने पाठमोरी वळूनही डोळ्यांवर हात का ठेवला आहे या विचारात गुंतलेला तो भानावर आला. ओह सॉरी, गिव्ह मी 2 seconds. गडबडून बेडवरचा टी शर्ट उचलला. अडकवला घाईत तसाच. गॉड हाऊ स्टुपिड आय एम. मी कसा काय विसरलो. मेघा कधीही येऊ शकतात. विदाऊट टी शर्ट त्यांच्यासमोर. थँक गॉड मेघा उभ्या आहेत दारात. नाही तो मेरी शर्मिली तिथली भाग जाते. खुदकन येणारं हसू अडवलं महत् प्रयासाने. प्लीज डोळे उघडा. तिच्या जवळून आवाज आला आणि डोळ्यांवरील हात तिने अलगद खाली केला. डोळे उघडले तरी नजर खालीच. सॉरी ॲक्च्युली खूप गरम होत आहे ना, दॅट्स वाय. सॉरी वन्स अगेन. केसातून हात फिरवतच ओशाळला. म्हणून या रूमचं स्वित्झर्लंड केलं आहे का तुम्ही? त्रासिक स्वरातच बोलली. थंडगार जमिनीवरचे पाय आकसत तिने पदर उजव्या खांद्यावर घट्ट लपेटून घेतला. पायाच्या बोटांवर भरभर चालतच बेड जवळच्या कार्पेटवर पोहोचली. तेव्हा कुठे पाय टेकवले खाली. हाँ अब स्वित्झर्लंड जा तो नहीं सकते तो यहाँ ही सही. दाराचे लॅच बंद करतच पुटपुटला. काय म्हणालात? एसीचा रिमोट शोधतच तिचा कडक प्रश्न. नथिंग. बेडकडे चालत येत मिश्किल हसू होतं त्याच्या ओठांवर. तो एसी बंद करा ना प्लीज. मी गारठून मरेन. 18 टेम्परेचरवर कोणी ठेवतं का एसी? बेडवर चढतच पायही साडीच्या निर्यांमध्ये लपवले. अंग अकसून घेतले. बट इट्स हॉट टुडे. 22 वर ठेवूया ॲटलिस्ट. भुवया उंचावतच मनाविरुद्ध सेट केले त्याने. 22 वर ठेवूया म्हणजे तुम्ही रात्रभर एसी ऑन ठेवणार आहे? नाही आ, मग तर मी इथे झोपणारच नाही. साडीतून पाय सोडवतच तिची उतरायची घाई आणि त्याने पटकन बेडवर चढत मनगट पकडलेच. व्हॉट? का नाही झोपणार? यू प्रॉमिस्ड मी तुम्ही माझ्यासोबत इथेच राहणार. त्याचंही निक्षून सांगणं. हो पण तेव्हा मला माहित नव्हतं ना की तुम्ही रात्रभर एसी ऑन ठेवून झोपता. काल रात्री तर एसी बंद होता ना, फक्त तो फॅन सुरू होता. हात सोडवतच तिचाही रागात प्रश्न. येस, कारण काल दिवसभर इट वॉज रेनिंग. गार क्लायमेट होतं. फॅनचा वारा काल ओके होता, बट आज गरमी आहे. आय नीड एसी. तोही ठाम. डोळ्यात निर्धार. याहून जास्त कसं ऍडजस्ट करणार? मग ठीक आहे, तुम्ही झोपा एसीत. मी नाही झोपू शकत. पाठी वळून रागात त्या एसीवरील 22 आकड्याकडे पाहिलं. राजीव, माझ्यापेक्षा जास्त आता एसी प्रिय झाला ना? मी जवळ नको?
ती एसीची गार हवा हवी आहे. ओके फाईन, 24वर ठेवूया. इट्स नॉर्मल टेम्परेचर. त्याच्या आवाजात कळकळ. मेघा प्लीज अभी एसी टेम्परेचर पे झगड़ा मत कीजिए. प्लीज थोड़ा तो एडजस्ट कीजिए. आप नहीं है तो मैं अकेला क्या करूंगा इस रूम में. भजन. पण 15 मिनिटांनी एसी बंद करायचा. आधीच खूप गार झाली आहे रूम. मागे सरकत टेकून बसत क्विल्ट अंगावर ओढून घेतले. व्हॉट? ओनली 15 मिनिट्स अँड देन रात्री? आवाजात भीती. रात्री उकाड्यात झोपायचं कसं? रात्री पाऊस पडेल की, होईल सगळं गार. आणि तो फॅन ऑन करा ना. हवं तर फुल स्पीडला ठेवा. क्विल्टमध्ये झाकलेले खांदे उडवतच तिचं उत्तर. तो पंखा बेडपासून 15 फूट लांब आहे. त्याचा वारा इथे कसा पोहोचणार? कपाळाला आठ्या त्याच्याही. मग बेडवरही पूर्वीच पंखा बसवायचा ना. या ढीगभर लाईट्स लावून ठेवल्या आहेत. त्रासिक नजरेनेच वर पाहिलं. इंटेरियरच्या इन्चार्ज तुम्ही होतात. यू शुड हॅव सजेस्टेड ॲट दॅट टाइम ओनली. त्याचीही चिडचिड. अरे मला काही स्वप्न पडलेलं का की तुम्ही रोज रात्री एसीत झोपता? रूममध्ये एक पंखा आहे. मला वाटलं पुरेसा आहे. आणि फॉल सिलिंगचं काम काढलं असतं तर 15 दिवसात इंटिरियर संपलंच नसतं. सगळ्यात जास्त टाइम कन्झ्युमिंग काम आहे ते. तिनेही ठणकावून सांगितलं. प्रधानांच्या टीमकडून काम कसं करून घ्यायचं दॅट वॉज माय रिस्पॉन्सिबिलिटी. त्यांनी एक्स्ट्रा वर्कर्स अरेंज केले असते. तोही रोखून पाहत होता. अरे पण मला काय माहित की रूममध्ये 2 पंखे हवेत. मी इंटिरियरची इन्चार्ज म्हणजे काय? तुम्हाला सजेशन द्यायला कोणी नाही म्हणालेलं का? 2 काय 4 पंखे लावून घ्यायचे. मला काय? क्विल्टमध्येच कमरेवर हात गेलेला. 4 पंख्यांची गरजच नाही. एसीचा वारा इज सफिशियंट फॉर मी. बट प्रॉब्लेम तुम्हाला आहे. ठीक आहे, तुम्हाला वाराच खायचा आहे ना. मी उद्याच एक टेबल फॅन घेऊन येते. तुमच्या त्या साईड टेबलवर ठेवा आणि खुशाल हवा तेवढा वारा खा. व्हॉट? टेबल फॅन? आर यू? बोलता बोलता थांबलाच. हो, मी मॅडच आहे आणि ही मॅड तुमची बायको आहे, समजलं? ठसक्यात बोलतच त्याच्यापासून दूर झाली आणि बेडच्या डाव्या कोपऱ्यात जाऊन बसली. तिचा हक्काचा कोपरा. त्याच्यापासून शक्य तेवढे दूर. रिमोट घेऊन एसी बंद केलाच. 15 मिनिटं झाली. त्याच्याकडे न बघतच समोर घड्याळाकडे बोट दाखवले. शी इज इम्पॉसिबल. काहीच ऐकत नाही. वैतागत उठून सोफ्याच्या वरचा फॅन ऑन केला फुल स्पीड आणि त्याच्याकडे चोरटा कटाक्ष टाकत अंगावरचा क्विल्ट दूर करत तिने समोर ठेवलेला लॅपटॉप पायावर घेत ऑन केला. मेघा, आपको प्यार से बात करना तो आता ही नहीं है. बस झगड़ा करना है, राइट? आज ऑफिस में शी वॉज नॉट देयर. आर्ग्यूमेंट्स का कोटा बाकी था, वो भी पूरा हो गया. पर महीनों से हम सिर्फ आर्ग्यूमेंट्स ही कर रहे हैं. प्यार तो कुछ बढ़ नहीं रहा है. चढफडत स्वतःचाही लॅपटॉप ऑन केला. बेडच्या आपापल्या कोपऱ्यात आपापल्या लॅपटॉपवर थडथड कीज आपटत एकमेकांवरचा राग व्यक्त करणारे दोघे. हळूच एखादा कटाक्ष दुसऱ्याच्या स्किनवर. दुरूनच ती काय करतेय किंवा मग तो काय करतोय हे जाणून घेण्याची धडपड. त्याचं कपाळ आकसलेलं आणि तिचे गाल फुगलेले. काही वेळ शांतता. फक्त पंख्याची घरघर आणि लॅपटॉपच्या कीजची टपटप. पण ही शांतता असह्य दोघांनाही. ती बोलेल आधी, तो बोलेल आधी, या प्रतीक्षेत दोघेही. नुसते वाद, वादच वाद. सकाळ संध्याकाळ वाद. वादाशिवाय दिवस संपतच नाही. ह्यांना गोड बोलायचं, कौतुक करायचं समजतच नाही, पण वाद घालायला सदैव तयार. लॅपटॉप स्क्रीनकडे पाहत तोंडातच पुटपुटत होती. खरं तर मनातले विचार, पण त्याच्या सरळ सरळ दुर्लक्ष करण्याने चिडचिडच इतकी होत होती की मनातले विचार सरळ ओठांवर आणि तेच त्याच्या तीक्ष्ण कानांवर. मी एकटा आर्ग्युमेंट्स करत नाही. त्याचंही जरबेत उत्तर तिच्याकडे न पाहताच. मी तुमच्याशी बोलत नाहीये. तिचं नाक मुरडून झालंच. देन भिंतीशी की पंख्याशी? दबक हसत बोलला आणि तिच्या रागाचा पारा पुन्हा चढला. हे बघा तुम्ही ना. लॅपटॉप दूर सारत त्याच्याकडे वळली. दात ओठातच धरत बोट नाचवलं त्याच्यासमोर रागात.
देख रहा हूँ, जब से घर आया हूँ तब से आपको ही तो देख रहा हूँ. बहुत प्यारी दिख रही हैं आप. त्याचे मधाळ बोल, प्रेमळ नजर, गोंधळली क्षणभर, आणि चढलेला पारा झरकन उतरला ना. नाचणारा हातही आपसूक खाली. दात ओठातून सुटला, पण ओठांना सुचेना की काय बोलावं पुढे. बेडशीटवर रेघोट्या मारतच नजर मात्र झुकलेली. राजीव, काय हे? असं काहीतरी अचानक बोलून जाता. रागवायचं कसं मग तुमच्यावर? वितळून जातो ना मग राग. पण सिच्युएशनही ऑकवर्ड होऊन जाते. भांडणात अचानक तुमचं प्रेम, आणि मग अशा वेळी मी काय करायचं? लॅपटॉप दूर ठेवत थोडासा सरकला तिच्या दिशेने, पण बेडच्या मध्यापर्यंतच. पलंगावरची ती अदृश्य LOC क्रॉस केली नाही. मेघा, अगर प्यार है तो पास तो आइए ना. आपको करीब से देख तो लूं. दिन भर की थकान मिट जाएगी आपको पास पाकर, क्योंकि फिर आप रात को सो जाएंगे हमसे दूर. जागते हुए तो कुछ हसीन लम्हे जी लेते हैं. त्याच्या डोळ्यातलं अबोल आर्जव पोहोचलं खरं तिच्यापर्यंत. घडीतले पाय सोडवत, साडी सावरत तीही हळूच जाऊन बसली त्याच्याजवळ, पण किंचितसे अंतर ठेवून. हेच ठीक आहे, सुरक्षित अंतर. अगदीच हाताला हात नको लागायला, म्हणजे माझा सकाळचा पणही पूर्ण. नाहीच जाणार मी खूप जवळ. हेच सर्व आधी बोलायचं ना. आल्यापासून माझ्याशी काहीच बोलल्या नाहीत, आणि आता अचानक आर्ग्युमेंट्स. तुमचं वागणं तर मला काही समजतच नाही. मानेला हलकासा झटका, गोडसं हसू, पदराचं टोक बोटात फिरवतच हळूच बोललं. मैं तो बस कोशिश कर रहा हूं. आर्ग्युमेंट्स के कारण ही सही, प्यार बढ़ता रहे. पदरासकट हात पकडला आणि हिचे डोळे विस्फारलेच. इश, काहीही. खूप बदमाश आहात तुम्ही. हात सोडवत दंडावर फटका, हक्काचा. अच्छा, सिर्फ मैं ही बदमाश हूं? आपकी बदमाशियां बताऊं? खट्याळ प्रश्नासोबत सहजच तिच्या डाव्या खांद्यावर हात ठेवत थोडंसं जवळ घेतलं. ते किंचितचं अंतर मिटवलंच. गडबडून क्षणात त्याच्याकडे आणि क्षणात खांद्यावरील हाताकडे तिची भिरभिरती नजर, आणि मनातच त्याचा हिरमोड. सॉरी. खांद्यावरून हात उचलणारच होता की तिने पकडून तसाच खांद्यावर ठेवला धरून. असू दे ना. मान खाली घालतच ओठातच पुटपुट. असू दे का? चालेल. खोडकर त्याचे डोळे, शक्य तितका चेहरा झुकवून तिच्या डोळ्यात डोकावण्याचा प्रयत्न. उत्तरासोबत तिने तर डोळे गच्च मिटलेले, आणि त्या गालावरची लाजरी लाली पाहत त्यानेही हळूच डोक्यावर डोकं टेकवलं. राजीव, बघा मी कशी आहे. दूर राहायचं ठरवते पण राहताच येत नाही. हीच तुमच्या प्रेमाची जादू. त्या अर्धवट मिठीत स्वतःहून सामावलेल्या तिला पाहत तर खरंच दिवसभराचा शीण निवळला. ती वळून पोटाला विळखा देत घट्ट मिठीत येणार नाही माहीत होतं, पण तिच्या त्या रिकाम्या हाताची चुळबुळ हात धरूनच थांबवली. माझे हात नक्की कुठे ठेवू? घडीत बांधून ठेवू की वळून त्यांच्या खांद्यावर की छातीवर? या गोंधळात अडकलेल्या तिला त्याच्या हातांचा आसरा मिळाला. मेघा, बस एक ही कह सकता हूं, सुकून. ही सप्तपदी मिठी दोघांच्याही आवडीची होऊ लागलेली हळूहळू. तेव्हा दिलेली सहजीवनाची वचनं आता पूर्णही करायची होती हळूहळू. थँक्स, माझ्यासाठी स्पेशल पुरणपोळी बनवली. बट काय एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले. मला कालची पोळी चालली असती. तिच्या बोटांशी खेळतच बोलणं. असं कसं? बाकी सर्वांना तर मी काल गरम पुरणपोळी खेळवली ना. मग आता तुम्हाला शिळी का देऊ? तुमची तर फेवरेट आहे, आणि आपण काही रोज रोज बनवत नाही ना. गोड हसत पाहिलं त्याच्याकडे. पण तुम्हाला भेंडीची भाजी आवडत नाही ना. मी उगाच पाठवली डब्यात. जबरदस्ती संपवली ना. आय नो तुम्हाला अन्न वेस्ट केलेलं आवडत नाही. हिरमुसतच विचारलं. बट तुमच्या हातची तर आवडली ना. आपने टिफिन देखा नहीं क्या? खाली है, एकदम चकाचक साफ. ना भेंडी बची ना मसाला. त्याचंही खोडकर उत्तर. खरंच आवडली? विस्फारलेल्या डोळ्यात आनंद मावत नव्हता. खूप आवडली. हमेशा ऐसी ही बनाइए, और भारती दीदी को भी ट्रेन कर दीजिए. भारती दीदी कशाला?
मीच बनवीन की, तिचंही हळूच सांगणं. मेघा, रोज रोज ऐसा बढ़िया खाना आप बनाओगे तो आदत हो जाएगी. मग होऊ दे की, मी कुठे जाणार आहे? इथेच तर असणार आहे तुमच्यासोबत. तुमच्या छोट्या छोट्या फरमाईशी करीन की पूर्ण. ओके, बट प्रॉमिस मी, जास्त स्ट्रेस घेणार नाही. इफ इट्स नॉट पॉसिबल मला सांगणार. जस्ट बिकॉज मी म्हणतो म्हणून करायचं अँड देन यू आर टायर्ड असं नको. केसावरून हात फिरवतच तिचा थकलेला चेहरा न्याहाळत होता. मेघा, दिनभर घर और ऑफिस मॅनेज करके थक जाती होगी आप. दमले असेल, जमणार नसेल तर सांगेन की, पण स्ट्रेस का येईल? तुम्हीही करताच की छोटी मोठी मदत नकळत. बेडकडे इशारा केला आणि त्याला समजलं ती काय सुचवत आहे. हाँ, जो छोटे काम मैं कर सकता हूँ उतना तो जरूर करूँगा. नाही नको, मी करेन उद्यापासून. माझ्याच क्विल्टचा पसारा, माझ्यामुळेच त्या उषा इथे आल्या आणि बेडशीटही माझ्या बाजूची जास्त विस्कटते. डाव्या हाताने चेहरा झाकून घेतलाच. आपणच सारखे या कुशीवरून त्या कुशीवर करतो माहीत होतं तिला. ओ, बट मला आवडतं वाईफच्या स्पेशल क्विल्टचं फोल्ड करायला. हळूच कुजबुजला कानात. और वो काम मैं ही करूंगा रोज, समझी ना आप. चेहऱ्यावरून हात खाली करत हळूच नाक ओढलं. इश, वेडे आहात तुम्ही. वळून दंडावर हळूच मूठ आपटली. वो तो मैं हूं ही, आपका दिवाना. डोळे मिचकावत त्याचं बोलणं, पण तिचं लक्ष होतं कुठे? त्याच्या दंडावरून वर सरकलेली टी शर्टची बाही आणि तिथे तांबूस लाल अक्षरात कोरलेलं काहीतरी. तिची एकटक नजर, आणि आता त्यालाही जाणवलं ती काय बघत आहे. खांद्यावरचा हात काढून त्याने समोरच धरला. पाहू दे तिला डोळे भरून, खास तिच्यासाठी कोरलेलं नाव. मेघा, मेरी जान. ओठात हळूहळू उच्चारत तिची तर्जनी त्या अक्षरांवर फिरत होती. डोळ्यात आनंदाश्रू जमा. आधी का नाही दाखवलं? मला सांगितलं का नाही? अजूनही बोट त्या अक्षरांवरच. ॲक्च्युली आय थॉट तुम्ही विचारणार अबाउट मेहंदी, बट यू डिड नॉट आस्क, सो देन विचार केला नको दाखवायला. मान खाली घालतच बोलणं. मेघा, ऐसे कैसे दिखा था? थोडा ऑड लग रहा था. इथे का काढलीत? हातावर काढायची ना? थोडंसं हसत, थोडंसं लाजतच विचारलं. अजूनही त्याचा बलदंड, डावा दंड तिच्या चिमुकल्या हातात. ये आपकी फेवरेट प्लेस है ना? तुम्ही हमेशा इथेच फटके देता, सो माझी ही फेवरेट प्लेस, इसलिए मेरी मेघा का नाम यहाँ लिख दिया. नजर उचलली झरकन. राजीव, काय म्हणालात? मेरी मेघा? किती गोड वाटतं ऐकायला. काहीही तुमचं. त्या दिवशी तर मी चिडून तुमच्या हृदयावरही मुठीचे वार केलेले. आहेच वेडी मी. मग तीही जागा तुमची फेवरेट नाही का? नकळत बोलून गेली, पुन्हा त्या अक्षरांवर बोट फिरवत. सो तुम्हाला माझ्या हृदयावर मेहंदीने लिहिलेलं तुमचं नाव वाचायचं होतं का? गंभीरपणे त्याने विचारलं. तिनेही गोंधळून पाहिलं. खोडकर डोळे त्याचे आणि तिचे मात्र मोठेच्या मोठे. ओठाचा कोपरा दुमडत मिश्किल हसला तो. नाही नाही, मला नाही काही बघायचं. उलट आपल्याला तर ते अमरचं बिल पाहायचं आहे ना. विषय बदलत ती घाबरत वळून लॅपटॉप उचलणारच की त्याने खांद्यावर हात ठेवत तिला जवळ घेतलं. आय डोंट वॉन्ट टू सी दॅट बिल नाव. घोगऱ्या आवाजाला एकाग्र नजरेची जोड. मग काय करायचं? ओठातून शब्द कसेबसे फुटले. मी सांगू? कानाजवळील त्याच्या उष्ण श्वासासोबत तिने डोळे घट्ट मिटले. राजीव, कालचं स्वप्न खरं तर होत नाहीये ना? तुमचा हा संमोहित करणारा आवाज, हा स्पर्श, मीही वाहत आहे तुमच्यासोबत या मोहक क्षणात. सावरिया सावरिया मैं तो हुई बावरिया.